नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच सेट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समान संच म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणे पाहणार आहोत. दिलेल्या दोन संचात जर समान घटक असतील तर त्यांना समान संच म्हणतात आणि हे चिन्हात A बरोबर B असे दर्शवितात. आपण एका उदाहरणावरून समान संच म्हणजे नेमकं काय ते समजावून घेऊया. दोन संच दिलेले आहेत A आणि B. त्यातला A संच असा आहे, A बरोबर महिरपी कंसात X असा आहे की X ही 2च्या पटीतील संख्या आहे, कॉमा 0 पेक्षा X मोठा आहे आणि 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे. म्हणजे X ची किंमत 0 पेक्षा मोठी आहे आणि 10 चालेल किंवा 10 पेक्षा लहान पाहिजे. मग आता 2च्या पटीतील आपल्याला 10 पर्यंतच्या संख्या लिहायच्यात आणि 10चा समावेश करायचा आहे, कारण 2च्या पटीतील संख्या म्हणजेच 2च्या पाढ्यातील संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मग 2च्या पाढ्यातील संख्या आहेत 2, 4, 6, 8, 10. इथे X 10 पेक्षा लहान आणि 10 पण चालणार आहे म्हणून 10चा समावेश इथे केलेला आहे. मग हे आपल्याला घटक यामध्ये मिळतील. 5 घटक आपल्याला मिळाले. N of A 5 आहे. B बरोबर महिरपी कंसात Y असा आहे की Y ही समसंख्या आहे, कॉमा Y ची अट दिलेली आहे. Y हा 1 पेक्षा मोठा आहे आणि 10 चालेल किंवा 10 पेक्षा लहान पाहिजे, कंस पूर्ण. मग आता Y ही समसंख्या आहे. मग समसंख्यांची सुरुवात 2 पासून होते आणि 10 पर्यंतच्या समसंख्या आपल्याला पाहिजेत. 10चा सुद्धा समावेश होणार आहे कारण Y ची किंमत 10 चालेल असं सांगितलंय. म्हणजेच B बरोबर महिरपी कंसात 2, 4, 6, 8, 10 हे 5 घटक आपल्याला मिळतील, कंस पूर्ण. मग इथे A संचातही घटक 2, 4, 6, 8, 10 आहे. B संचातले घटक सुद्धा नेमके तेच आहेत, 2, 4, 6, 8, 10. म्हणून या दोन्ही संचातील घटक समान आहेत म्हणून हे समान संच आहेत आणि समान संच चिन्हात A बरोबर B असे लिहितात. म्हणून हे दोन्ही संच समान संच आहेत. अजून एक उदाहरण आपण पाहूया. P बरोबर महिरपी कंसात X असा आहे की X हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. मग लिसन या शब्दातील अक्षर आहे म्हणजे हा संच यादी पद्धतीने असा होईल. P बरोबर महिरपी कंसात LISTEN कंस पूर्ण असे आपल्याला 6 घटक मिळाले. दुसरा संच Q बरोबर महिरपी कंसात Y असा आहे की Y हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे, कंस पूर्ण. मग सायलेंट शब्दातील अक्षरांचा हा संच यादी पद्धतीने असा होईल. Q बरोबर महिरपी कंसात SILENT कंस पूर्ण. आता या दोन्ही संचाकडे जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या दोन्ही संचातील घटक नेमके तेच आहेत पण त्यांचा क्रम वेगवेगळा आहे, परंतु घटक मात्र समानच आहेत. म्हणून या दोन्ही संचांना आपण समान संच म्हणू शकतो. म्हणजेच P बरोबर Q असं आपल्याला म्हणता येईल. क्रम वेगळा आहे दोघांमधला पण घटक नेमके तेच आहेत, समान आहेत, म्हणून हे दोन्ही संच समान संच आहेत. आता तिसरं उदाहरण पाहूया. X बरोबर संच दिलेला आहे 1, 2, 3 असं यादी पद्धतीने दिलेला आहे, कंस पूर्ण. 3 घटक आहेत. व Y बरोबर महिरपी कंसात 1, 2, 3, 4, 5 कंस पूर्ण या Y संचामध्ये 5 घटक आहेत. म्हणजे N of X आहे 3 आणि N of Y आहे 5. पण या दोघांचं निरीक्षण केलं असता लक्षात येतं की दोघांमधले घटक समान नाहीत. म्हणजेच इथे X नॉट इक्वल Y असं आपल्याला लिहिता येईल, कारण घटक समान नाहीत. म्हणजेच संच X व संच Y हे समान संच नाहीत. Let us see what is meant by equal sets. Two sets A and B are said to be equal if every element of set A is in set B
and every element of set B is in set A. It means that set A and set B are equal sets, and symbolically it is written as A is equal to B. Means both the sets have exactly same elements. Then the two sets are said to be equal sets. Let us see examples. Example number 1. There are two sets given A and B. A is equal to, in curly bracket, x such that x is a multiple of 2, comma, x is greater than 0 and less than or equal to 10, bracket complete. So we can write this set in listing method as A is equal to, in curly bracket, 2, 4, 6, 8, 10, because it is a multiple of 2 and it is less than or equal to 10. So 10 is also included here. So the elements are 2, 4, 6, 8, 10. So there are 5 elements. So n of A is 5. Now consider second set. B is equal to, in curly bracket, y such that y is an even number, comma, y is greater than 1 and less than or equal to 10. So the elements in that sets are B is equal to, in curly bracket, 2, 4, 6, 8, 10. Here also the number is even and less than or equal to 10. So the list is 2, 4, 6, 8, 10. So here in both the sets A and B, the elements are exactly same. So both the sets are equal sets, and we can write symbolically A is equal to B. Means sets A and B are equal sets. Consider second example. P is equal to, in curly bracket, x such that x is a letter of the word listen, bracket complete. Now we write this set in listing method as P is equal to, in curly bracket, LISTEN, bracket complete. So there are 6 elements in this set. Now consider another set. Q is equal to, in curly bracket, y such that y is a letter of the word silent, bracket complete. So listing method is Q is equal to, in curly bracket, SILENT, bracket complete. Here both the sets have exactly same elements, but their order is not same. Here the elements of set P and set Q are not in same order, but all the elements are identical. Means they are exactly same. So we can say that P is equal to Q. It means set P and set Q are equal sets. Now consider third example. X is equal to, in curly bracket, 1, 2, 3, bracket complete, and y is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4, 5. In set X there are 3 elements, and in set Y there are 5 elements. But the elements in both the sets are not exactly same. So X is not equal to Y. It means that set X and set Y are not equal sets. आता आपण सराव संच 1.2 सोडवूया. प्रश्न पहिला. पुढीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. 3 संच दिलेले आहेत, A, B आणि C. A संच दिलेला आहे x. A बरोबर मैरपी कंसात x असा आहे की 3x वजा 1 बरोबर 2 कंस पूर्ण. आता समीकरण दिलेलं आहे. हे समीकरण आपण इथे शेजारी सोडून घेऊया. समीकरण सोडवलं. 3x वजा 1 बरोबर 2. मग 1 ला तिकडे नेलं, अधिक झाले. 3x बरोबर 2 अधिक 1 म्हणून 3x बरोबर 3 झाले. x बरोबर 3, हा 3 इकडचा इकडे छेदात आला. 3/3 झाले. 3 ने भाग गेला. x बरोबर 1. म्हणजेच x ही संख्या आलेली आहे 1, x ची किंमत आलेली आहे 1 आणि 1 ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे या संचाचं यादीमध्ये रूपांतर करायचं झाल्यास यादी पद्धतीने हा संच असा होईल. A बरोबर मैरपी कंसात 1. याला मी विधान 1 म्हणतोय. आता दुसरा संच दिलेला आहे B.
बी बरोबर मैरपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा एन चा घटक आहे, कॉमा एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. मग आता नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये अशी कोणती संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही? तर फक्त एकच ही संख्या अशी आहे की जी संयुक्तही नाही आणि मूळही नाही. म्हणजेच बी या संचाचं यादी पद्धतीत रूपांतर केलं तर ते असं होईल बी बरोबर मैरपी कंसात 1 कंस पूर्ण, याला मी विधान 2 म्हणतोय. म्हणजे संच ए मध्ये पण 1 हा घटक आलेला आहे. संच बी च्या यादी पद्धतीत रूपांतर केलं तर त्यामध्येही 1 हाच घटक आलेला आहे. आता तिसरा संच दिलेला आहे सी, तर त्या सी चंही आपण यादीमध्ये रूपांतर करूया. सी चं वर्णन दिलेलं आहे सी बरोबर मैरपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा एन चा घटक आहे, कॉमा एक्स हा 2 पेक्षा लहान आहे. मग आता नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये 2 पेक्षा लहान असलेली संख्या कोणत्या आहेत? तर फक्त एकच आहे. कारण नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या एकमेव आहे ती 1 आहे. म्हणजे सी बरोबर मैरपी कंसात 1 हा घटक आपल्याला या यादीमध्ये मिळाला. मग आता तीनही संचांच्या यादीकडे जर पाहिलं, संच ए मध्ये 1 घटक आहे, बी मध्ये पण 1 हाच घटक आलेला आहे आणि संच सी मध्ये पण 1 हाच घटक आलेला आहे. तेव्हा 1, 2, 3 वरून आपण म्हणू शकतो की तिन्ही संचामध्ये नेमके तेच घटक आलेले आहेत. तिन्ही संचामधील घटक समान आहेत, म्हणून ए बी सी हे समान संच आहेत. हेच चिन्हामध्ये आपण संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी किंवा ए बरोबर बी बरोबर सी असं लिहू शकतो. दुसरं उदाहरण पाहूया. प्रश्न दुसरा, ए व बी समान आहेत का ते सकारण लिहा. ए दिलेला आहे संच सम असलेल्या मूळ संख्या आणि बी संच दिलेला आहे बी बरोबर मैरपी कंसात एक्स असा आहे की 7x वजा 1 बरोबर 13 कंस पूर्ण. आता या दोन्ही संचांचं यादीमध्ये आपण रूपांतर करूया, यादी पद्धतीने लिहूया. पहिला संच ए आहे सम असलेल्या मूळ संख्या. मग सम असलेली एकमेव मूळ संख्या आहे 2, कारण 2 ही एकमेव संख्या अशी आहे की जी सम असून मूळ आहे, म्हणून ए बरोबर मैरपी कंसात 2 ही संख्या यादी पद्धतीने आपल्याला लिहिता येईल कंस पूर्ण. आता बी संचामध्ये समीकरण दिलेलं आहे, मग ते समीकरण इथे आपण शेजारी सोडून घेऊया. 7x वजा 1 बरोबर 13 हे आपल्याला दिलेलं समीकरण आहे. मग 7x बरोबर 1 तिकडे नेला, अधिक झाला 13 आणि 1 14 झाले. 7x बरोबर 14, म्हणून x बरोबर 7 इकडे छेदात आले, 7 ने 14 ला भाग गेला, 7 एके 7 7 दुने 14 म्हणजे x बरोबर 2 आले. मग आता 2 ही संख्या या यादीमध्ये येईल, म्हणजे बी बरोबर मैरपी कंसात आले 2. मग आता दोन्ही संचांच्या यादीकडे पाहिलं तर संच ए मध्ये सुद्धा 2 हाच घटक आलेला आहे, संच बी मध्ये सुद्धा 2 हाच एकमेव घटक आलेला आहे. म्हणजे दोन्ही संचातील घटक समान आहेत, म्हणजेच दोन्ही संच हे समान संच आहेत. इथे आपण असं लिहू शकतो की ए बरोबर बी असं लिहू शकतो. संच ए आणि संच बी हे समान संच आहेत असं आपल्याला म्हणता येईल. प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन 1. Decide which of the following are equal sets and which are not. Justify your answer. Here 3 sets are given, A, B and C. So consider first set A. A is equal to in curly bracket x such that 3x minus 1 is equal to 2 bracket complete. Here equation is given, so let us solve this equation here. 3x minus 1 is equal to 2, this is the given equation. Take 1 to the right hand side, it becomes plus. So 3x is equal to 2 plus 1. So 3x is equal to 3. X is equal to 3 upon 3. Therefore x is equal to 1. So if we write this set in listing method, we get A is equal to in curly bracket 1. So 1 is the only one element in this set. Call this is statement 1. Now consider the set B. B is equal to in curly bracket x is a natural number, means it belongs to n, comma, but x is neither prime nor composite. So which is the number in set n which is neither prime nor composite? So 1 is the only element in the set n which is neither prime nor composite. So B is equal to in curly bracket 1
bracket complete. Call this is second. Now consider the third set C. C is equal to in curly bracket x such that x belongs to n, comma x less than 2 bracket complete. N is a set of natural number. So we have to write the number which is less than 2 but it is a natural number. We know that the natural number starts from 1. So we want a number which is less than 2. So 1 is the only one number in set n which is less than 2. So C is equal to in curly bracket 1 bracket complete. Call this is 3. Now observe these three sets A, B and C. So from 1, 2, 3 we get that elements in each set is same. Everywhere there is a element 1. Here is also 1, 1 and 1. So all these three sets are equal sets. So symbolically we can write set A is equal to set B is equal to set C, or we can write A is equal to B is equal to C. Let us solve the second question from this practice set. Question number 2. Decide whether set A and B are equal sets. Give reason for your answer. Now two sets are given, A and B. So set A is even prime numbers. So we know that there is only one number 2 that is even as well as prime. So A is equal to 2 curly bracket complete, because 2 is the only one number which is even prime number. Now consider the second set B. B is equal to in curly bracket x such that 7x minus 1 is equal to 13 bracket complete. Here equation is given. So let us solve the equation here. 7x minus 1 is equal to 13. Take minus 1 to the right hand side, it becomes plus. So 3x is equal to 13 plus 1. 7x is equal to 14. Take 7 to the denominator. So x is equal to 14 upon 7. X is equal to 2. So we get the element in this set B is equal to 2. Now observe these two sets. In both the sets, elements are same in both the sets. So set A is equal to set B. It means that both the sets are equal sets. So set A and set B are equal sets. आता सराव संच 1.2 मधील प्रश्न तिसरा सोडवूया. पुढील पैकी कोणते रिक्त संच आहेत ते सकारण लिहा. संच दिलेला आहे. ए बरोबर महिरपी कंसात ए असा आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे कंस पूर्ण. आता या संचाचं यादीमध्ये रूपांतर करूया. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होत असल्याने शून्यपेक्षा लहान त्यामध्ये कोणतीही संख्या नाही आणि आपल्याला इथे शून्यपेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या लिहायची आहे. म्हणजे याचं यादीमध्ये रूपांतर करायचं झालं तर ए बरोबर रिक्त संच येईल. तो असा चिन्हात लिहितात किंवा ए बरोबर फाय असा लिहितात. म्हणजेच संच ए हा रिक्त संच आहे असं आपल्याला म्हणता येईल. संच ए हा रिक्त संच आहे. दुसरा संच दिलेला आहे. बी बरोबर मैरपी कंसात एक्स असा आहे की एक्स वर्ग बरोबर 0 कंस पूर्ण. आता इथे समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग बरोबर 0. म्हणजे समीकरण इथे सोडूया. एक्स वर्ग बरोबर 0 हे दिलेलं समीकरण आहे. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर येईल एक्स बरोबर 0. म्हणजे या संचामध्ये येणारा घटक असेल 0. म्हणजे बी बरोबर मैरपी कंसात 0. इथे बी या संचामध्ये एक घटक आलेला आहे 0. म्हणजे एन ऑफ बी बरोबर 1 येईल. म्हणजे संच बी हा रिक्त संच नाही असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा संच पाहूया. सी बरोबर महिरपी कंसात एक्स असा आहे की 5x वजा 2 बरोबर 0, कॉमा एक्स हा एनचा घटक आहे कंस पूर्ण. इथे देखील समीकरण दिलेलं आहे. समीकरण इथे बाजूला आपण सोडवूया. 5x वजा 2 बरोबर 0 हे दिलेलं समीकरण आहे. म्हणजेच 2 ला उजवीकडे घेतलं ते प्लस झाले. 5x बरोबर 0 अधिक 2. 5x बरोबर 2. 5 ला इकडे आणल्यानंतर छेदात येईल. x बरोबर 2/5.
पण उत्तर आलेलं आहे x ची किंमत आलेली आहे 2/5. आपल्याला सांगितलं की x हा n चा घटक आहे, पण इथे आलेली x ची किंमत आलेली आहे 2/5 आणि हा अपूर्णांक आहे, म्हणजेच 2/5 हा संच n चा घटक नाही, म्हणून इथे संचचा घटक नाहीचं चिन्ह वापरलेलं आहे. म्हणजेच यामध्ये कोणताही घटक येणार नाही. म्हणजे सी बरोबर रिक्त संच येईल किंवा सी बरोबर फाय येईल. म्हणजे संच सी हा रिक्त संच आहे असं उत्तर येईल, कारण यामध्ये कोणताही घटक येणार नाही. प्रश्न 4. पुढीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा. इथे आपण तक्ता करून हे सोडवलेलं आहे. मग पहिला संच दिलेला आहे. ए बरोबर महिरपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा 10 पेक्षा लहान आहे, कॉमा एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, कंस पूर्ण. मग आता याचं जर यादी करायची झाली या संचाची तर ती अशी होईल, नैसर्गिक संख्या पाहिजेत पण 10 पेक्षा लहान, म्हणजेच ए बरोबर महिरपी कंसात येईल 1 2 3 डॉट 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 कॉमा 9 कंस पूर्ण. म्हणजे यामध्ये 9 घटक आलेले आहेत, म्हणजेच यामधील घटकांची संख्या मर्यादित आहे आणि यातील सर्व घटक आपल्याला मोजता येतात, म्हणजेच हा शांत संच आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा संच दिलेला आहे बी. बी बरोबर महिरपी कंसात वाय असा आहे की वाय हा -1 पेक्षा लहान आहे, कॉमा वाय ही पूर्णांक संख्या आहे. मग आता पूर्णांक संख्या म्हणजेच आय हा संच असतो. आय मधील अशा कोणत्या संख्या घ्यायच्या आहेत की ज्या -1 पेक्षा लहान आहेत, म्हणजेच -2 -3 -4 डॉट 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 असंही लिहिता येईल, किंवा बी बरोबर महिरपी कंसात डॉट 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 कॉमा -4 -3 -2 कंस पूर्ण असा यादी पद्धतीने हा संच होईल. यामधील देखील घटक आपल्याला सांगता येतील की अमर्याद आहेत. यामधील घटक आपल्याला मोजता येत नाहीयेत, कारण यामध्ये न मोजता येणारी घटक आहेत. ही यादी न संपणारी आहे, म्हणून आपल्याला म्हणता येईल की हा संच अनंत संच आहे. तिसरं उदाहरण पाहूया. सी बरोबर शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांचा संच. आता 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच आपल्याला माहिती आहे की 9वीच्या वर्गात मर्यादित विद्यार्थी असतात आणि यातील घटक आपल्याला मोजता येतात, म्हणजे हा शांत संच आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. गावातील सुद्धा नागरिकांची संख्या आपल्याला मोजता येते, त्यामुळे हा संच देखील मर्यादित घटकांचा आहे आणि मोजता येणारे घटक आहेत, म्हणजे हा सुद्धा शांत संच आहे असं आपल्याला सांगता येईल. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. प्रयोगशाळेतील उपकरणे सुद्धा आपल्याला मोजता येतात आणि घटक मर्यादित असतात, म्हणून हा देखील शांत संच आहे. पुढचं उदाहरण पूर्ण संख्या संच, की जो डब्ल्यू ने दर्शवतात. डब्ल्यू मधील घटक आपल्याला माहिती आहेत, महिरपी कंसात 0 1 2 3 डॅश 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 कंस पूर्ण. यामध्ये अमर्याद घटक आहेत आणि यातील घटक आपण मोजू शकत नाही. न मोजता येण्याजोगी घटकांची संख्या यामध्ये आहे, म्हणजे अमर्याद घटक आहेत, म्हणजे हा सुद्धा संच अनंत संच आहे. शेवटचं उदाहरण परिमेय संख्या संच, की जो क्यू या चिन्हाने दर्शवला जातो, क्यू अक्षराने दर्शवला जातो. यामध्ये देखील अमर्याद घटक आहेत, म्हणजे घटक मोजता येत नाहीत, म्हणजे हा देखील अनंत संच आहे. Let us see question 3 from practice set 1.2. Which of the following are empty sets? Why? First set A is given. A is equal to in curly bracket A such that A is a natural number smaller than 0. We know that the natural number starts from 1. So there is not a natural number which is less than 0 in that set. So if we write this set in listing method, we get A is equal to empty set or A is equal to 5. So set A is an empty set here. Consider second set B. B is equal to in curly bracket x such that x square is equal to 0 bracket complete. Here equation is given. So let us solve the equation here. X square is equal to 0. Taking square root on both sides, we get x is equal to 0. So the element in that set is 0. So B is equal to in curly bracket 0 bracket complete. Here n of B is 1 because one element is present in this set. So set B is not an empty set.
This is singleton set, but not an empty set. Consider third set C. C is equal to, in curly bracket, x such that phi x minus 2 is equal to 0, comma, x belongs to n, bracket complete. Here equation is given, so let us solve the equation. Phi x minus 2 is equal to 0. This equation is given. So take minus 2 to the right hand side, it becomes plus. So phi x is equal to 0 plus 2. Phi x is equal to 2. Take phi to the right hand side, it come to the denominator. So x is equal to 2 upon 5. But we know that 2 upon 5 is a fraction, and 2 upon 5 is a fraction, and it is not in set n. It is not a natural number. So 2 upon 5 is not an element of set n. So this is not included in this set. So C is an empty set. So C is equal to empty set, or C is equal to 5. So set C is also an empty set. Now let us solve question number 4. We solve this question 4 in table. First set is given. A is equal to, in curly bracket, x such that x is less than 10, comma, x is a natural number. So we have to write this set in listing method. So what will be the list? A is equal to, in curly bracket, 1, 2, 3, dot, 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 up to 9, bracket complete. Because we want natural number less than 10. So 1 to 9, these are the elements in this set. So here the elements are limited and countable, because there are 9 elements in this set. So this set is a finite set. Second, B is equal to, in curly bracket, y such that y less than minus 1, comma, y is an integer, bracket complete. So we want to write this set in listing method as B is equal to, in curly bracket, dot, 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 comma, minus 4, minus 3, minus 2, bracket complete. Here also the elements are unlimited and uncountable. So this set is infinite set. C is equal to set of students of class 9 in your school. So we know that the students in the class 9 are limited. So limited elements and all elements are countable. So this set is a finite set. Another example, set of people from your village. So the people of the village are countable and they are limited. So this set is also a finite set. Set of apparatus in laboratory. Here also the apparatus in the laboratory are limited elements and they are countable. So this is also a finite set. Set of whole numbers, W. It is denoted by W, and we know the elements of W is equal to, in curly bracket, 0, 1, 2, 3, dot, 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 bracket complete. Here the elements in that set are unlimited and uncountable. So this is a infinite set. And last example, set of rational numbers. It is denoted by letter Q, and rational numbers are also unlimited and uncountable. So this set is also infinite set.